नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचे 1 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि आपल्या खात्यावरती 12वा हप्ता हा आला असेलच। आता ज्या महिलांच्या खात्यावरती 12वा हप्ता आलेला आहे त्या पात्र भगिनी आहेत, त्यामुळे त्यांच्या खात्यावरती 12वा हप्ता आलेला आहे। 12वा हप्ता याचा अर्थ जवळजवळ 18,000 रुपये पात्र भगिनींच्या खात्यावरती आलेले आहेत। काही महिलांच्या खात्यावरती 6 हप्ते 7 हप्ते किंवा 9 हप्ते किंवा 11 हप्ते सुद्धा आलेले आहेत आणि 11 हप्ते येऊन म्हणजेच मे पर्यंत हप्ते आलेले आहेत, पण जून महिन्याचा त्यांचा हप्ता आलेलाच नाही। तर अशा काही भगिनी आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत। या कारणामुळे तुमचे हप्ते तर आले नसतील ना, तर आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या भगिनी ह्या अपात्र आहेत आणि त्या अपात्र ठरलेल्या आहेत का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा। म्हणजे तुम्ही जर अपात्र असाल तर तुमचे पैसे इथून पुढे थांबलेले आहेत। तर राज्य सरकारकडून तुम्हाला तर माहितीच आहे, सूचित करण्यात आलेला आहे की ज्या महिला अपात्र आहेत त्यांचा यामधून पत्ता कट म्हणजेच 1500 रुपयांचे हप्ते येणं बंद झालेले आहेत। यामध्ये ज्या PM किसान नमो किसान मध्ये लाभ घेत आहेत त्या भगिनींना 500 रुपये भेटणार आहेत। तसेच ज्या भगिनी विधवा संजय गांधी निराधार योजनेचे पैसे घेत आहेत त्यांना पैसे 0 रुपये येत आहेत, कारण त्यांना अगोदरच दुसऱ्या योजनेचा लाभ घेतलेला आहे। अशा ज्या काही अटी शर्ती आहेत त्यामध्ये तुम्ही बसताय काय, त्यामध्ये जर बसत असाल तर तुमचे पैसे थांबलेले आहेत। तर जाणून घ्या, ladkibaheen.maharashtra.gov.in ही अधिकृत वेबसाईट आहे। इथेच आपण येणार आहोत आणि इथे सर्वात प्रथम अपात्रता आपण पाहणार आहोत। या 7 अपात्रतेमध्ये बसत असाल तर थांबा, पैसे सुद्धा थांबलेले असतील तर पहा, शेवटपर्यंत थांबा। एक प्रश्न सांगणार आहे, त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे। पहा, 1 ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे। आता पहा, सुरुवातीला सर्वांनाच हे पैसे येत होते। आता 2.5 लाख रुपये उत्पन्न कुटुंबाचे, पहा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर त्या महिलेला पैसे येणं थांबलेले आहेत। यासाठी आयकर विभागाकडे सुद्धा महाराष्ट्र शासनाने माहिती मागवलेली आहे आणि जर तुम्ही 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुमचे इथून पैसे थांबलेले असतील। यामध्ये सरकारी महिला सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेले होते। त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकर होते, त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेले होते, त्यांचे पैसे थांबलेले पाहायला भेटत आहेत। 2 पहा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर करतात, ज्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स पे करत असतील तर त्यांचे सुद्धा पैसे हे थांबलेले आहेत। मे महिन्यात जरी पैसे आले असतील तर जून महिन्यात हे पैसे थांबलेले आहेत किंवा 6-7 हप्ते येऊन हे थांबलेले पैसे आहेत, कारण तुम्ही इन्कम टॅक्स पे करताय। त्यानंतर 3रा मुद्दा पहा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, तथापि 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील। पहा, 2.5 लाखापेक्षा जास्त जर उत्पन्न असेल तर तुम्ही अपात्रच आहात, तथापि 2.5 लाखापेक्षा जर कमी उत्पन्न असेल तर तुम्ही पात्र असणार आहात। बाह्य कर्मचारी, स्वयंसेवी कामगार असे असतील तर। त्यानंतर 4 नंबर पहा, सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर। आता 1500 पेक्षा जास्त म्हणजे कोणतं? संजय गांधी निराधार योजनेत 1500 रुपये अनुदान भेटतं, नमो शेतकरी योजनेत 2000 म्हणजेच 500 रुपये महिन्या आणि PM किसान मध्ये 500 असे तुम्हाला किती भेटतात? 12000। उरले किती? 18,000 पैकी 6000 हे 500 तुम्हाला भेटत असतील। त्यानंतर पहा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत, आमदार खासदार असतील तर ते कुटुंब गरीब आहे का? कमेंट करा, त्यांना अपात्र ठरलेला आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत ते सुद्धा अपात्र आहेत। ज्यांच्याकडे महत्त्वाचा मुद्दा 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे। आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण प्रत्येक गावात 20 ते 30% 4 चाकी वाहनं आहेत, पण त्यांच्या कुटुंबातील महिलांना सुद्धा हे पैसे येत होते
आता पैसे थांबलेले पाहायला भेटत आहेत। पहा, 4 व्हीलर असेल तर तुमच्या कुटुंबातील महिलांना पैसे येणं बंद झालेले आहे। ट्रॅक्टर वगळून तर या ज्या 7 बाबी आहेत त्या तुम्ही अपात्र ठरू शकता आणि अपात्र ठरलेला आहात। यापूर्वी जरी पैसे आले असतील तरी इथून पुढे पैसे थांबलेले आहेत। त्यामुळे जर तुमचे पैसे आले नसतील तर या 7 बाबीमध्ये तुम्ही मोडता का हे तपासून पहा। जर मोडत असाल तर पैसे हे थांबले असतील। त्याचबरोबर पहा, अन्य बाबी म्हणजे इथून मागचे पैसे आलेले आहेत, ई-KYC कंप्लीट आहे, बँक आधार सीडिंग आहे, फॉर्म तुमचा पात्र आहे, तर तुम्ही सुरळीत पैसे येत आहेत या बाबीत नसाल तर। आता पात्रता म्हणजे काय या विरुद्ध पहा, महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं गरजेचं आहे। जर तुमचं लग्न होऊन परराज्यात स्थलांतर झाला असाल तर पैसे तुमचे थांबलेले आहेत। त्यानंतर पहा, राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित आणि एक विवाहित कुटुंबातील महिला पात्र ठरणार आहे। किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत। आता ज्या महिलांचं वय 65 वर्षे पूर्ण झालेलं असेल कोणत्या महिन्यात, जून महिन्यात किंवा मे महिन्यात, तिथून पुढचे पैसे हे त्यांचे थांबलेले आहेत तर त्यांना पैसे मिळणार नाहीत। आता पहा, 21 वर्ष पूर्ण झालेल्यांना पैसे भेटत आहेत का, नवीन फॉर्म ओपन करत आहेत का, तर सरकारने त्या काही गोष्टी थांबवलेल्या आहेत। तुमची कमेंट करा जरूर, नेक्स्ट व्हिडिओ त्याबद्दल असेल की ऑनलाईन फॉर्म कधी सुरू होणार, कसा भरावा, शासनाला विनंती कशी करावी, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जरूर त्याबद्दल माहिती घेऊ। 4 नंबर, लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे। 5 नंबर, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। तर ह्या ज्या बाबी आहेत त्या लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र आणि अपात्र ठरू शकतात। जर तुमचा जून महिन्याचा हप्ता आला नसेल तर तुम्ही पात्रतेत बसता की अपात्रतेत ते तुम्ही स्वतः चेक करा। त्याचबरोबर पहा, काही तुमच्या अडचणी असतील तर जरूर कमेंट करा, त्याबद्दल नेक्स्ट व्हिडिओ जरूर करण्यात येईल। त्यामुळे कमेंट करा, त्याबद्दलच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। तुमचा जून महिन्याचा हप्ता आला आहे का नाही हे जरूर कळवा। धन्यवाद।